जाईल. बच्चू कडू. खरं तर दादा भाऊ तुमचा व्याप एवढा वाढलेला आहे. शिक्षण म्हटलं म्हणजे तसं ते किती नंबरचं खातं आहे माहीत नाही, पण आता ते पहिल्या दुसऱ्यात आलं पाहिजे. इतकी त्याची व्याप्ती वाढली आहे, एवढं ते महत्त्वाचं आहे. इथं बसणाऱ्याचे सगळ्यांचे मुलं शाळेत आहे, त्यांचे भाचे आहे, नातू आहे, कोण ना कोणीतरी शाळेत आहेच. आणि ते सगळे तुमच्या अखत्यारीत येतं. बरं म्हणजे तुम्हाला अधिक ताकद देण्याची गरज आहे. पण मला एक सांगा, आता शाळा कॉलेजमध्ये शिक्षण भेटते आणि शिकवणी वर्गामध्ये शिक्षण भेटते. मग दोनपैकी एक ठेवा, एक तर शाळा बंद करा नाही तर शिकवणी चालू ठेवा. दोनही इकडे, म्हणजे इकडे पाणी भेटतं, इकडे बिस्लरीचं पाणी भेटतं. काय म्हणजे चाललं काय? काय गरज आहे ह्या शिकवणीची? कशाला ठेवतोय? म्हणजे तुम्ही काय म्हणताय, गरिबाचं पोरगा आहे ना, हां अशुद्ध पाणी पे. श्रीमंत आहे ना, आमदाराचा पोरगा आहे ना, शुद्ध पाणी भेटत. हा जो बाजार सुरू झाला आहे ना देशामध्ये, म्हणजे रामदेव बाबांना मिरची पावडर काढल्याबरोबर गावातल्या बचत गटाचं मिरची पावडर फेल गेलं, डायरेक्ट रामदेव बाबांनाच काढलं. म्हणजे काही बंधनं आपण घातले नाही पाहिजे. जीन्स पण जे काय असेल, तुम्ही फार जवळचे होते जे तुम्हाला माहीत असेल. प्रश्न उपसभापती महोदय, का आखरी हा शिकवणीचा पाठ सुरू कधी झाला? हा पाठ सुरू झाला बेरोजगारीतून. काय झालंय का, बेरोजगारीतून गावात आता मी पाहतोय, मला माहित आहे 10वी 12वीला असताना दादाभाऊ आपल्यालाही माहित आहे का, ज्याला नोकरी लागली नाही मग त्यानं काय केलं, एक गावात सुरू केलं शिकवणी. बेरोजगार आहे तो, शिकलेला आहे भरपूर, पण शाळा कॉलेजमध्ये ठराविक लोकांच्या असल्यामुळं पैशामुळं काही तो तिकडे नोकरीवर लागत नाही. मग त्या गुणवत्ता आहे पण त्याला नोकरी नाही, असा एक त्याच्यामागचा उद्देश आहे. आणि मग हे सगळं करताना मला वाटतं एक सूचना आहे, हे प्रश्न नाही आहे. पहिला प्रश्न तर हा आहे, आम्हाला तुम्ही द्या का शिकवणीची गरज काय. एक तर शिकवणी सुरू करा, नाही तर कॉलेज सुरू ठेवा, शाळा सुरू ठेवा, दोनपैकी एक काहीतरी ठेवा. एक मॅन में दो तलवार चलती नाही, कोई तो भी एक तलवार रखो. दुसरा गोष्ट असा आहे का, तुम्ही हे सगळं करत असताना आता सगळ्या कंपन्या आल्या. जसं मी रामदेव बाबाचं मिरची पावडर म्हटलं, तसं कंपन्या एवढ्या आलेल्या आहे का स्थानिक बेरोजगारांना तुम्ही आता मॉल जे उभे झाले सगळ्या, म्हणजे खालच्या लोकांना सगळं खतम करण्याचा प्रयत्न सगळ्या चालू आहे. मग कायदा करत असताना तुम्ही हे पाहिलं पाहिजे का, ज्याला नोकरी लागली नाही, त्याची गुणवत्ता चांगली आहे, त्याला काही कायद्यामध्ये वाव ठेवणार का तुम्ही? तो एक पार्ट ठेवणार का? तो फार महत्त्वाचा. असं म्हणणं आहे का, जो बेरोजगार त्याला नोकरी लागली नाही, तर त्या अशा उच्च शिक्षित ज्याला गुणवत्ता आहे अशा बेरोजगारांना कायद्यामध्ये काही तरतूद मंत्री महोदय, ते ठेवणार का? म्हात्रेजी, तुम्हाला मी फक्त एक स्पेसिफिकला देणार, नाही तर माईक बंद करीन. असं नाही. सभापती महोदय, लास्ट तुम्हाला लास्ट. माननीय बच्चू कडूंनी दोन मुद्दे उपस्थित केलेले आहेत की शिकवणीची गरज काय. वस्तुस्थिती आहे, मला वाटतं की जर शाळा कॉलेजेसमध्ये जर एक गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळालं तर कोणीही पालकांना हौस नाही की आपल्या पाल्यांना काही शिकवण्यांमध्ये पाठवलं पाहिजे. आणि म्हणून कडू साहेब, आम्ही दुसऱ्याची रेष कमी तर कायद्याच्या चौकटीत आपल्याला कशी करता येईल ते तर आम्ही पाहतोच आहोत, परंतु समांतर आपली रेष कशी उंच होईल, आपली क्वालिटी कशी वाढेल, याही दृष्टिकोनातून विविध कार्यक्रमांचं आयोजन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आणि येणाऱ्या वर्षभरामध्ये तुम्हाला त्याची अंमलबजावणी संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये झालेली त्या ठिकाणी दिसेल. दुसरा जो आपला मुद्दा होता क्वालिटी शिक्षक, मला आपल्या माध्यमातून हे पण सभागृहाला सांगायचं आहे की आत्ताच्या घडीला जी काही शिक्षक भरती आपली पवित्र पोर्टलद्वारे होते आहे, ती शिक्षक भरती होत असताना मग TET ही प्राथमिक क्वालिफाय परीक्षा आहे. TET पास झाल्याच्या नंतर टेट ही परीक्षा त्या उमेदवारांना द्यावी लागते आणि टेटच्या मेरिटप्रमाणे पवित्र पोर्टलमधनं त्या ठिकाणी नियुक्ती केली जाते. जिथपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सरकारी ज्या काही शाळा आहेत त्याच्यात एका जागेच्यासाठी एकच उमेदवार, म्हणजे थेट त्या ठिकाणी त्याच्या मेरिटप्रमाणे, त्याच्या अपेक्षेप्रमाणे त्याने पोर्टलवर जिथं नोंदणी केलेली असते, मागणी केलेली असते, त्याप्रमाणे त्याची थेट नियुक्ती त्या ठिकाणी केली जाते. जिथपर्यंत खाजगी अनुदानित संस्था आहेत तर या संस्थेच्यासाठी पण यापूर्वी एका जागेच्यासाठी सभापती महोदय 10 उमेदवार त्या ठिकाणी दिले जायचे. आत्ताच्या घडीला एका जागेच्यासाठी फक्त 3 उमेदवार, आणि ते 3ही उमेदवार त्या ठिकाणी पण मेरिटमध्ये
त्या ठिकाणी दिले जाणार आहेत. त्यांच्या मेरिटला आता 90 गुण त्या ठिकाणी असणार आहेत आणि तोंडी मुलाखतला फक्त आता 10 गुण, की जेणेकरून येणारा जो काही शिक्षक आहे हा मेरिटमधलाच त्या ठिकाणी असेल आणि त्या मेरिटमधल्या उमेदवाराचं जे काही मेरिट आहे हे संस्था चालकाला कळणार नाही. त्याने फक्त तोंडी 10 जे काही गुण आहेत आणि मुलाखतीमध्ये पण कोणत्या बिंदूला किती गुण द्यायचे, जसं आपण अंगणवाडी मदतनीसचा जो काही चार्ट असतो त्या चार्टचं प्रतिरूप घेऊन आम्ही याचं अतिशय पारदर्शक पद्धतीने, की जेणेकरून गरीबातल्या गरीब परंतु ज्याच्याकडे मेरिट आहे अशा शिक्षकांना त्या ठिकाणी प्रवेश मिळायला पाहिजे, त्यांना तिथं नोकरी मिळाली पाहिजे आणि ती नोकरी जर संबंधित संस्था चालक देत नसेल तर शासन त्याची थेट नियुक्ती आता त्या शाळेमध्ये त्या मेरिटप्रमाणे करेल आणि जे संस्था चालक त्याला नियुक्त करून घेणार नाहीत तर त्यांच्यावर कारवाई सुद्धा त्या ठिकाणी केली जाईल. हे पण त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि परवाच शासन निर्णयाच्या माध्यमातून आम्ही म्हणजे पवित्र पोर्टलच्या या सगळ्या गोष्टींची त्या ठिकाणी प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे याची पण कार्यवाही करायला घेतली. म्हात्रेजी एकदम शॉर्ट. धन्यवाद सभापती महोदय.